तुम्हाला आश्चर्य वाटलं, हा जरा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने केलेला. याचं कारण आहे माझ्या हातात आहे खरवस. तर मम्मी म्हणते फिल्टर लावून काढावे व्हिडिओ. तर माझ्या हातात आहे खरवस. इकडे गावाकडे आल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी खायला मिळतात. तर म्हशीला रेडकू झाल्यानंतर जे पहिलं दूध असतं तिचं ते खूप घट्ट असतं, सगळ्यांना माहिती असेल, आणि त्याचा खरवस असतो. तर ह्याला वाणीचा घास म्हणतात. ज्या वेळेला तारवात जी एक नाही समोरची, तर तिने सांगितलं की तुझी पोरं आलं त्यांनी वाणीचा घास घे. तर वाणीचा घास का म्हणतात त्याला? वाणी तिणीचा घास म्हणजे त्याचा मराठी, शांत बसा की व्हिडिओ करते. तर वाणी तिणीचा घास म्हणजे जो फार हे असतो, त्याचं ज्याचं शॉर्टेज असतं. दूध असतं, दूध असतं पण म्हणजे त्याचं घट्ट दूध नसतं. आणि म्हशीला रेडकू झाल्यानंतरचं जे घट्ट दूध आहे पाखरू, तर त्याचा हे बनवतात, खरवस बनवतात. तर मला प्रचंड आवडतं. आणि त्याच्यानंतर जे दूध असतं 2-3-4 दिवसानंतरचं, त्याला नासकवणी किंवा त्याला दुधाची खीर बनवू शकतो आपण, असं असतं. तर ते मला जास्त आवडतं. तर हा वाणीचा घास खरंच खूप छान आहे. आणि हे प्रेम फक्त गावाकडे असतं की आपला आनंद किंवा आपलं सुखदुःख आहे ते समोरांबरोबर इतरांबरोबर वाटण्याचा हा प्रकार फक्त गावाकडे असतो. आणि मला खूप आवडतं प्रचंड. तारवाजी थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांना कोणाकोणाला खरंच माहिती आहे